खरेदी भाई से भाईजान से नाही. संदेश छोटा जरी असला तरी त्यामागील गांभीर्य खूप मोठे आहे. आपल्या भारत देशाचा प्रमुख गाभा म्हणजे आपली सनातनी हिंदू धर्म संस्कृती आणि या संस्कृतीत असलेले आपले पारंपरिक सण उत्सव. पण हा हिंदू धर्म संस्कृतीचा गाभा उद्ध्वस्त करून नामशेष करण्यासाठी आणि शरियाशाही भारत देशात लादण्याच्या हेतूने कट्टर इस्लाम पंथीयांनी देशविघातक धर्मविघातक घटकांची मालिका सुरू केली आहे. त्याबरोबरीने देशात वक्फ बोर्ड मार्फत संविधानाचा विरोध आणि शरियाचे समर्थन खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गेल्या काही काळात अनेक अविश्वसनीय आणि गंभीर समस्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून समोर येत आहेत. काही इस्लामी समाजकंटक शरिया समर्थन आणि देशविघातक कृत्यांमध्ये गुंतलेले दिसत आहेत. लव जिहाद, धर्मांतरण, गोमातेची कत्तल आणि असंवैधानिक गतिविधी याच पार्श्वभूमीवर समाज बांधवांमध्ये आणि बाजारपेठेमध्ये खरेदी भाई से भाईजान से नहीं हा नारा देत जागरूकता पसरवली जात आहे. हिंदू समाजाच्या मुळावर लव जिहाद आणि धर्मांतरण हा खूप गंभीर प्रहार आहे. तसेच भारतात लव जिहादच्या घटनांमध्ये अनेक हिंदू मुलींना फसवून त्यांच्या भावनांसोबत खेळले जाते आणि धर्मांतरांच्या जाळ्यात ओढले जाते. हे प्रेमाच्या नावाखाली चाललेले एक भयंकर षडयंत्र आहे. आपले लोक, आपली मुलं मुली फसवले जात आहेत आणि धर्मांतरांचे षडयंत्र दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तसेच पैशाचा आमिष दाखवून किंवा जबरदस्तीने धर्म बदलवला जात आहे. हा प्रयत्न केवळ व्यक्तिगत नसून आपल्या भारतीय संस्कृतीच्या मुळावर घात घालण्याचा आहे. त्याचबरोबर भारतीय गोमातेची कत्तलबता आपली धार्मिक अस्मिता धोक्यात आली आहे. गाय म्हणजे गोमाता ही हिंदू धर्मात पूजनीय आहे, पण काही जिहादी वृत्तीच्या समाजकंटकांनी गायींची कत्तल करून हिंदू धर्माच्या श्रद्धेवर घात घातला आहे. गायींच्या कत्तलीमुळे समाजात तणाव निर्माण होतो आणि या कृत्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. आणि आता तर हे मोठ्या प्रमाणात अन्न पदार्थांमध्ये थुंक जिहाद करत आहे. थुंकी मिश्र अन्न, मूत्रयुक्त पेय हे धर्मवेड्याने पछाडलेल्या अतिरेकी मानसिकतेतून हिंदू धर्म भ्रष्ट करण्याचा छुपाकुरानी मनसुबा आहे. अशाच शरियावादी मानसिकतेतून तिरुपतीच्या लाडूंमध्ये गोमांस मिश्र केले जाते. जिहादचा हा आर्थिक परिप्रेक्ष्य हिंदूंनी समजून घेणे अत्यंत महत्वाचे असून सर्व उद्योगांमध्ये हिंदू पर्याय उपलब्ध करून देणे काळाची गरज बनली आहे. हा केवळ खाद्याचा प्रश्न नाही तर हिंदू धर्माच्या अस्मितेचा प्रश्न आहे. आणि यासोबतच आपल्या संविधानिक देशात वाढत चाललेले शरियाचे समर्थन आणि शत्रू राष्ट्राचे झेंडे आपल्या महापुरुषांच्या जयंती आणि धार्मिक मिरवणुकींमध्ये राजरोसपणे फडकवले जात आहेत. नुकत्याच पार पडलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत महाराष्ट्रात 11 वेगवेगळ्या ठिकाणी दगड मारून काठ्यांनी मूर्तींची विटंबना करण्यात आली आणि हिंदूंच्या श्रद्धेचा, भावनांचा खेळ करण्यात आला. देशद्रोही घटनांमध्ये सहभाग, दहशतवाद्यांना मदत करणे